गो तस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची निर्घुण हत्या झाल्यानं खळबळ उडाली। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकळी गावात ही घटना घडली असून पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। तर या घटनेनं या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळील सुकळी इथं गोवंश तस्करांनी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गजानन सुरोशे असं मृत कार्यकर्त्याचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानुसार कार्यकर्त्यांनी बिजोरा टोलनाक्यावर सापळा रचून वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तस्करांनी वाहन भरधाव वेगानं पळवून नेलं। यावेळी गजानन सुरोशे यांनी आपल्या कारमधून तस्करांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला। पकडलं जाण्याच्या भीतीनं तस्करांनी बोलेरो सुकळी गावाच्या दिशेनं वळवली। गजानन सुरोशे यांची कार गावात पोहोचताच तस्करांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना वेढा घालत हल्ला चढवला। आरोपींनी गजानन यांच्या वाहनावर मोठमोठे दगड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला। त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये आरोपींचा हिंसक प्रकार स्पष्ट दिसतोय। गंभीर जखमी झालेल्या गजानन सुरोशे यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली। सुकळी आणि महागाव परिसरात तणावाची परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान हत्या करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलानं केली आहे। दोषींना तातडीनं अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनेनं दिला आहे। तस्करीसाठी वापरण्यात आलेलं वाहन उमरखेड तालुक्यातील असून या घटनेमुळे उमरखेडसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।